नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत लिंबाचे आंबट, तिखट, गोड असं चटपटीत लोणचं। तर या अगोदर मी उपवासाचं लिंबाचं लोणचं हा व्हिडिओ टाकलेला होता, तर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात लिंब येत आहेत, तर आपण उपवासाचे लोणचे किंवा मग साधे लोणचे सुद्धा बनवून स्टोअर करून ठेवू शकतो। तर इथं मी लिंब स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलेली होती आणि तशा अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत। आता इथं सर्व लिंबाच्या मी फोडी केलेल्या आहेत। इथं मी 5 ते 6 लिंब घेतलेली होती आणि तेही मध्यम आकाराचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं याला फिरवून घ्यायचं आहे। लोणचं खूप चटकदार होतं आणि तुम्ही नक्की करून पहा। इथं आपलं मिक्सरवरती छान बारीक करून झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान असं क्रश आपण लिंबू मिक्सरवरती फिरवून घेतलाय। आता इथं कढई गरम करायला ठेवले, यामध्ये 1 चमचे तेल घालायचे। आता पाव चमचे हिंग घालायचे, अर्धा चमचा बडीशेप पावडर घालायचे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालायची आहे। थोडंसं लोणच्याला कलर येण्यासाठी इथं मी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे। आता इथं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि यामध्ये आता हे लिंबू घालायचे। लिंबू घातल्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे। तर आंबट गोड हे लोणचं याला जास्त मसाले सुद्धा लागत नाहीत आणि अगदी झटपट होतं। तर कमी गॅसवरती आपल्याला हे छान परतायचं आहे। यामध्ये 1 चमचा मी काळं मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा इथं साधं मीठ घालायचं आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। इथं मी 1 कप साखर घातलेली आहे। तर तुम्हाला जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। आता हे साखर मिक्स होई तोपर्यंत आपल्याला छान हे असं परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। सुरुवातीला थोडंसं पातळ होतं, नंतर थोडंसं घट्ट होत जातं, पण आपल्याला जास्त पातळही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा होऊ द्यायचं नाही। अगदी थोडासा पाक चिकट लागला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता इथं आपलं छानपैकी लोणचं तयार झालेलं आहे आणि पाकसुद्धा थोडासा घट्टसर झालेला आहे। तर गॅस बंद करून आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे। तर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं चटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे। आणि हे लोणचं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवून ठेवू शकता। अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातात। यामध्ये तिखटसुद्धा मी जास्त घातलेलं नाही, तर कमी साहित्यामध्ये अगदी झटपट असं लिंबाचं लोणचं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।